आलो आहे का महाराज म्हणजे साच बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्षा, जे ऋषी मुनी साधू संत यांनी सांगितलेलं आहे साच म्हणजे खरं आहे का नाही महाराज. जगात खरं एकच एवढंच आहे का नाही, एवढं क्षत्र झालं खरं अध्यात्माचं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. या पद्धतीने महाराज म्हणलं हे खरं सांगण्याकरता आम्ही इथं आलो. वास्तविक पाहता आमचं घर वैकुंठामध्ये आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे इथं उपकार करण्याकरता हे साधू संत आलेले आहेत. मग या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला तुम्हाला आम्हाला बोध केला. मग काय करा महाराज म्हणले, काय तुम्हीच करा असं म्हटलं का? करा असं म्हटलंच नाही. महाराज म्हणले तुमच्यासाठी आम्ही करतो. सदा नाम घोष करू. करू म्हणजे तुमच्या सकट आम्ही सुटलोच नाही, तुम्हीच करा असं म्हटलं काय? नाही. महाराज म्हणले तीर्थयात्रे सुखी जाऊ, सुखी जाऊ, सगळ्या मिळून आपण जाऊ, सगळे जण आपण करू. मी काय करतो म्हणले गातो मी वासुदेव, मी गातो वासुदेव मी ऐका. चित्त ठावणे ठेवी डोळे झाकून रात्र करू नका. राम राम स्मरा आधी. तुम्ही सुद्धा हेच करा, मी सुद्धा हेच केलं. महाराज म्हणले या ठिकाणी येऊन बाकीचं काही करण्यापेक्षा भक्ती करा. भक्तीचा पंथ सगळ्यात सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. पुण्यनाग या पापा, पुण्यनाग या पापा, पुण्यनाग या पापा, पुण्यनाग या पापा. येने जाने के पार, येने जाने के पार, येने जाने के पार, येने जाने के पार. या ठिकाणी आल्यानंतर भक्तीचा पंथ, भक्तीचा रस्ता सगळ्यात सोपा आहे. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. आम्ही भक्ती केली, तुम्ही सुद्धा भक्ती करा. ऐका महाराज म्हणले या ठिकाणी किती दिवस भक्ती केली? महाराज म्हणले जन्मभर भक्ती